Yes, in the last lecture, we all learned about the basic characters of amines. Means amines are basic in nature. Why they are basic? We have learned by applying the three laws, that is the Arrhenius theory, Lorentz-Bronsted theory, and also we have learned about the Lewis acid base concept. बरोबर आहे. त्यावरून आपण अमाइन्स बेसिक आहेत हे आपण बघितलं होतं. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द स्ट्रेंथ ऑफ amines, basic strength of amines. Means which amines are more basic, we have to learn in this today's topic. Okay, आता याच्यामध्ये आपण बेसिक स्ट्रेंथ, आता पुस्तकामध्ये इथे तुम्हाला हे सर्व अंक दिलेले आहेत, याच्यावर तुम्हाला व्हॅल्यूज दिलेले आहेत, याच्यावरनं तुम्हाला ते स्पष्ट होईल. हे व्हॅल्यूज सुद्धा तुम्ही बघून घ्या. ओके, आता त्याचीच आपण डिस्कशन करूया. आता याच्यामध्ये द स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स कॅन बी डिस्कस्ड अकॉर्डिंग टू द KB value and also the PKB values. These two values explain the basic strength of amines. From that values, the basic strength of amines can be considered, or as the amines are less basic, amines are less basic, or amines are the less basic than the primary amines. Primary amines are less basic than the secondary amines, and the secondary amines are more basic than the tertiary amines. असं या पुस्तकाच्या आकड्यावरून आपल्याला म्हणता येतं. दीज आर द स्ट्रेंथ ऑफ, मीन्स द सेकंडरी अमाइन्स आर मोर बेसिक दॅन द प्रायमरी, टर्शरी अँड अमोनिया ऑल्सो. आता हे कसं आहे याचं आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे. किंवा कसं, आता सुरुवातीला मी एक रिॲक्शन लिहितो आहे. अमोनिया व्हेन रिॲक्ट विथ वॉटर, they produces OH minus, आणि म्हणजेच हा अमोनियम आयन कॉन्जुगेट ऍसिड असं आपण त्याला म्हणतो. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये हे तुम्ही अभ्यासलेला आहे. कॉन्जुगेट ऍसिड, बरोबर आहे. आता बघा, कॉन्जुगेट ऍसिड हा जो तयार झालेला आहे अमोनियम आयन्स, मग आता ह्या अमोनिया म्हणजे अमाइन्स प्रायमरी असतील किंवा अमोनिया असेल किंवा सेकंडरी अमाइन्स असतील, कुठलेही असेल. आता हे N 3 बॉन्ड आहेत म्हटल्यानंतर इथं 3 हायड्रोजन असतील, 1 अल्किल असेल, 2 हायड्रोजन असतील, किंवा 2 अल्किल ग्रुप असतील, 1 हायड्रोजन असतील, किंवा तिन्हीचे तिन्ही काय असतील, अल्किल ग्रुप असतील, बरोबर आहे. मग याच्यावर हा जो कॉन्जुगेट ऍसिड तयार झालेला आहे, आता हा जो ऍसिड तयार झालेला आहे, आता जर समजा हा जो इक्विलिब्रियम पॉइंट आहे तो जर इकडे शिफ्ट झाला तर केबीची व्हॅल्यू वाढेल, बरोबर आहे. म्हणजेच डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू वाढेल. आणि हा ऍसिड जर जास्ती स्टेबल असेल, बघा लक्षात घ्या, स्ट्रेंथ कशावरती अवलंबून असते, या कॉन्जुगेट ऍसिडवरती. कारण आता पुढे शिकत असताना आपण हा पुढचा पॉईंट अभ्यासत असताना आपल्याला लक्षात येईल, हा कॉन्जुगेट ऍसिड जो आहे तो जर स्टेबल असेल तर तो म्हणजे तो बेसिक प्रॉपर्टी जास्त दाखवू शकतो. आता ह्याच्या म्हणजेच जर समजा हा इक्विलिब्रियम पॉइंट जर इकडे सरकला तर केबीची किंमत जास्त होईल. केबीची किंमत जास्त झाली तर म्हणजेच PKB जी आहे त्याची किंमत काय होईल, कमी होईल. म्हणजे तो बेस स्ट्रॉंग बेस म्हटला जाईल, बरोबर आहे. तो स्ट्रॉंग बेस म्हटला जाईल. म्हणजे याच्यावरनं आपल्याला या PKBच्या व्हॅल्यू आणि केबीच्या व्हॅल्यूवरनं आपल्याला स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस कुठला आहे तो म्हणता येतं. आता हा इक्विलिब्रियम इकडे शिफ्ट होणे म्हणजेच काय होणार, तर तो स्ट्रॉंग
केबीची व्हॅल्यू जास्त होणे आणि केबीची जास्त व्हॅल्यू झाली म्हणजेच काय म्हणता येतं त्याला, तो स्ट्रॉंग बेस आहे. बरोबर आहे. आता हे कसं होतं, आता कॉन्जुगेट ऍसिड, आता हे लक्षात राहू द्या. आता ही जी स्ट्रेंथ आपण बघितली, अमोनिया इज लेस बेसिक दॅन द प्रायमरी अमाइन, प्रायमरी अमाइन्स इज लेस बेसिक दॅन द सेकंडरी अमाइन. ह्याची जी कारणं आहेत त्याच्या कारणं आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. कशी रीतीने ते स्ट्रेंथ आपल्याला सांगता येते. बरोबर आहे. आता बघा ही स्ट्रेंथ कशी सांगता येते, तर आपल्याला त्याची 3 कारणं, आपल्याला त्या 3 कारणावरून आपल्याला त्यांची स्ट्रेंथ सांगता येते. आता पहिलं आहे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता हे इंडक्टिव्ह इफेक्ट काय म्हणजेच काय, तर ते गेल्या वर्षी तुम्हाला झालेलं आहे. आता त्या इंडक्टिव्ह इफेक्ट इथे कसा लागू होतो बघा. आता हा जो अमोनिया आहे, अमोनियम आयन इथे तयार झालेला आपल्याला दिसून येतोय आणि हा जो नायट्रोजन आहे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, याला आपण अमोनियम आयन आहे. म्हणजेच हा अमोनियम आयन कधी तयार होईल, अमोनियम ज्यावेळेस पाण्यामध्ये विरघळेल त्यावेळेस हा पाण्यातला H+ आयन्स घेईल, हा कॉन्जुगेट ऍसिड तयार झालेला आहे, त्याला आपण अमोनियम आयन म्हणतो. हा अमोनियम आयन, आणि आता समजा आपण प्रायमरी अमाइन्स घेतला RNH. आता इथे ह्याच्यावरती सुद्धा हा प्रायमरी अमाइन झाला, सेकंडरी अमाइन्स आणि ते टर्शरी अमाइन्स. हा जो H आहे तो वॉटर मॉलिक्युलचा H आहे आणि त्या नायट्रोजन वरती इथे पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे, पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. आता बघा इथे these alkyl groups are referred as the donating group. म्हणजेच ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ह्या अल्किल ग्रुपला म्हटलं जातं. प्रायमरी अमाइन्स मध्ये एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, तो इलेक्ट्रॉन डोनेट याच्याकडे देईल, नायट्रोजनकडे देईल आणि त्यामुळे नायट्रोजन काय करेल, इलेक्ट्रॉन ह्या हायड्रोजन बरोबर ते शेअर करेल आणि तो पॉझिटिव्ह आयन्स तयार करेल, म्हणजेच प्रायमरी अमाइन्स तयार करेल. इथे या सेकंडरी अमाइन्स मध्ये काय आहे, तर 2 अल्किल ग्रुप आहेत, ते दोन्ही अल्किल ग्रुप काय करतील, इलेक्ट्रॉन डोनेट करतील. त्यामुळे ह्या नायट्रोजनवरती तो इलेक्ट्रॉन जो लोन पेअर आपण इलेक्ट्रॉन म्हणतो नायट्रोजन, तो सहजासहजी या वॉटरला दिला, प्रोटॉनला दिला जाईल आणि त्यामुळे हाही इथे आपल्याला. आता इथे ह्या टर्शरी अल्किलमध्ये 3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. हे 3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळं हा टर्शरी अमाइन्स काय करेल, जास्ती पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट तयार करेल. बघा लक्षात घ्या, इथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप नाहीये, इथे इंडक्टिव्ह इफेक्ट तेवढा मोठा असणार नाहीये किंवा नसेलच. इथे हा प्रायमरी अमाइन्समध्ये एक अल्किल ग्रुप आला, तो इंडक्टिव्ह इफेक्ट तयार करेल, इलेक्ट्रॉन सरकवेल त्या नायट्रोजनकडे आणि त्यामुळे नायट्रोजनकडे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स त्या वॉटरला दिले जातील, प्रोटॉनला दिले जातील आणि तो बॉन्ड फॉर्मेशन तयार इथं होईल आणि त्यामुळे नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये इथे तर 2 अल्किल ग्रुप आहेत, 2 अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन नायट्रोजनवरती जास्त दिले जातील, त्यामुळे हा इलेक्ट्रॉन पटकन दिला जाईल. तर इथे हे 3 आहेत अल्किल ग्रुप आणि त्यामुळे हा सुद्धा. मग यांचे जर या इंडक्टिव्ह इफेक्टवरती जर त्याची स्ट्रेंथ असली असती तर ती स्ट्रेंथ कशी असली पाहिजे, तर हा जो अमोनिया आहे तो लेस बेसिक, त्यानंतर प्रायमरी अमाइन्स हे जास्ती बेसिक असतील त्या अमोनियापेक्षा प्रायमरीपेक्षा ही परत नंतर सेकंडरी असतील आणि टर्शरी सर्वात स्ट्रॉंग अल्किल ग्रुप किंवा स्ट्रॉंग बेसिक ग्रुप असतील किंवा स्ट्रॉंग ग्रुप असतील, असं ते असायला पाहिजे. परंतु त्या व्हॅल्यूजवरून असं दिसत नाहीये. तर त्यांची स्ट्रेंथ काय दिसते, तर हा सेकंडरी, आपण जे त्यांची स्ट्रेंथ बघितली, सेकंडरी इज मोर बेसिक दॅन द प्रायमरीपेक्षाही अमोनियापेक्षाही हे स्ट्रेंथ आपल्याला दिसते. परंतु या टर्शरी जे अमाइन्स आहेत ते टर्शरी अमाइन्स काय आहेत, या सेकंडरीपेक्षाही कमी बेसिक आहेत, आपल्याला त्या आकडेवारीवरून दिसतं. म्हणजेच काय, इंडक्टिव्ह इफेक्ट सुद्धा आहे इथे कार्य करतोय आणि त्याचबरोबर अजून एखादा फॅक्ट असला पाहिजे की जो काय करतोय इथे या बेसिसिटीला त्यांच्या कारणीभूत. तो दुसरा कुठला फॅक्ट आहे, तर तो आहे सॉल्वेशन. आता सॉल्वेशन म्हणजे काय, सॉल्वेशन म्हणजेच तर पाण्यामध्ये विरघळणे त्यांची.
आता समजा हा जो अमोनिया आहे, अमोनिया ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकतो आणि तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामधला जो हायड्रोजन आहे, हा नायट्रोजन काय करेल, तो हायड्रोजन पाण्यामधल्या हायड्रोजन बरोबर ती काय करेल, वॉटर मॉलिक्यूल बरोबर ती काय करेल, हायड्रोजन बॉन्ड तयार, बरोबर आहे. हे झालं अमोनियाच्या बाबतीमध्ये. आता प्रायमरी अमाइन्सच्या बाबतीमध्ये बघूया आपण कसं होतं सॉल्व्हेशन. आता इथे बघा, या नायट्रोजन वरती इथे ह्या वॉटर मॉलिक्यूल एक, इथं दुसरा वॉटर मॉलिक्यूल काय करेल, सॉल्व्हेशन दाखवेल. दुसरा वॉटर मॉलिक्यूल इथे, हा तिसरा मॉलिक्यूल वॉटरचा इथे हे हायड्रोजन बॉन्डिंग तयार करेल. आणि याच्या बरोबर सुद्धा हा इथे चौथा वॉटर मॉलिक्यूल, म्हणजेच या अमोनिया बरोबर ती 4 वॉटर मॉलिक्युल्स सॉल्व्हेशन एनर्जी निर्माण करतील किंवा सॉल्व्हेशन दाखवतील. 4 हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतील. इथे किती होतील, तर इथे फक्त काय होतील, इथे फक्त 3 वॉटर मॉलिक्युल्स आलेले आहेत. सेकंडरी मध्ये बघा, कारण सेकंडरी मध्ये काय आहेत, 2 अल्किल ग्रुप आहेत, इथे 2च हायड्रोजन आहेत ह्या नायट्रोजन वरती, म्हणजे इथे फक्त 2च वॉटर मॉलिक्युल्स काय करतील, इथे यांच्याबरोबर बॉन्ड तयार करतील, ज्याला आपण हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. तर टर्शरी मध्ये बघा, टर्शरी मध्ये काय आहे, तर एकच फक्त हायड्रोजन इथे आलेला आहे. या हायड्रोजन बरोबर ती काय करतील, एकच वॉटर मॉलिक्यूल काय करेल, बॉन्ड फॉर्मेशन करेल. मग आता यांची जर बॉन्ड फॉर्मेशनची सॉल्व्हेशन एनर्जी जर तुम्ही कन्सिडर केली, तर याची सॉल्व्हेशन एनर्जी कशी आहे, अतिशय कमी आहे, पण याची सॉल्व्हेशन एनर्जी अतिशय जास्त आहे. म्हणजेच काय करता येतं, सॉल्व्हेशनच्या ह्याच्या प्रमाणे आपल्याला म्हणता येतं यांची सॉल्व्हेशन एनर्जी कशी डिक्रीज होत गेलेली आहे, डिक्रीजेस फ्रॉम अमोनिया टू टर्शरी अमाइन्स, बरोबर आहे. आता हे दोन्हीही इफेक्ट म्हणजेच काय, सॉल्व्हेशन एनर्जी आणि त्याचबरोबर आज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट यांच्यावरनं आपल्याला काय दोघांचंही गेस काढता येतो. आणि त्यामुळं आपल्याला काय म्हणता येतं, किंवा सेकंड आपण जी स्ट्रेंथ बघितलेली आहे, मागाची जी स्ट्रेंथ बघितली, त्या स्ट्रेंथ बद्दल आपल्याला असं लक्षात येतं की हा जो अमोनिया आहे, NH4+ आयन्स, अमोनियम आयन जो आहे, इज less basic than the primary amines, NH3 are still less basic than the secondary amines, NH2 आणि हा R3NH. म्हणजेच काय, स्ट्रेंथ आपल्याला अशी सांगता येते, प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स, टर्शरी अमाइन्स आणि अमोनिया यांची बेसिक स्ट्रेंथ आपल्याला अशी सांगता येते. सेकंडरी अमाइन्स, कारण का इथे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट वाढत गेलेला आहे, तर इथं काय केलेलं आहे, सॉल्व्हेशन एनर्जी अशी कमी होत गेलेली आहे. याची सर्वात पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, सॉल्व्हेशन एनर्जी इकडून सॉरी इथं बरोबर आहे मागाचंच माझं, सॉल्व्हेशन एनर्जी अशी कमी हे इथं वाढत आलेली आहे आणि पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असा वाढत गेलेला आहे. सॉल्व्हेशन याची सर्वात कमी, इथून असं आली की ह्याची सर्वात जास्त सॉल्व्हेशन एनर्जी, आणि इकडून जात असताना इंडक्टिव्ह इफेक्ट याचा सर्वात जास्त इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, असं वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या दोघांच्या कंबाईन इफेक्टमुळे हा जो आहे सेकंडरी अमाइन्स काय दिसतोय आपल्याला, मोर बेसिक दॅन द टर्शरी, प्रायमरी अँड अमोनिया, असं आपल्याला स्ट्रेंथ त्यांची सांगता येईल, बरोबर आहे. ही झाली अमाइन्स बद्दलची स्ट्रेंथ त्यांची, किंवा द बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स. हे अशा या पॉईंटवरून आपल्याला कन्सिडर. आता आपण अजून एक पॉईंट आहे, अरिल अमाइन्स, म्हणजे जे काय ॲनिलीन आहे, हा पण ॲनिलीन
react with water, it also produces a aniline ion, NH3 plus ions plus OH minus ions. म्हणजे हा सुद्धा काय आपल्याला इथे OH मायनस आयन्स देतो, त्यामुळे हा सुद्धा काय झाला बेसिक आहे. हे आहे कॉन्जुगेट ऍसिड. आता हा जो कॉन्जुगेट ऍसिड आहे, हो कॉन्जुगेट ऍसिड कसा आहे, लेस स्टेबल आहे. हा ॲनिलियम आयन जो आहे तयार झालेला, तो ॲनिलियम आयन जो आहे तो कसा आहे, लेस स्टेबल आहे. कशामुळे, तर हा जो ॲनिलिन आहे, या ॲनिलिनची स्टॅबिलिटी आपल्याला रेझोनन्सच्या द्वारे दाखवता येते. बघा आता ह्याच्यामध्ये मी दाखवतोय, प्रयत्न करतोय. ॲनिलियम आयन, ह्या ॲनिलिनकडे असलेले हे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता हे आणि त्याच्यामुळं रेझोनन्स स्ट्रक्चर त्याचं असं तयार होईल. इथे डबल बॉन्ड NH2 आणि आता इथे मायनस आयन्स आलेला आहे. इथे प्लस आयन्स, सॉरी इथे मायनस आयन्स येईल आणि हा इलेक्ट्रॉन्स, इथे हा डबल बॉन्ड तयार करेल. म्हणजे हे रेझोनन्स स्ट्रक्चर मी काढतो आहे. NH2, इथे हा डबल बॉन्ड तयार झाला, इथे निगेटिव्ह आयन आलंय. आता हा या याच्यावरती जाईल, हा इथे डबल बॉन्ड तयार करेल. NH2 आता हा इथे आणि हा डबल बॉन्ड परत इथे जाईल. सिंगल बॉन्ड NH2, इथे याचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तसेच आलेले आहे, याचे परत तेच आणि इथे हा डबल बॉन्ड तयार झाला. आणि अशाने हा म्हणजे हे लोन पेअर जे आहेत इलेक्ट्रॉन्स, ते इलेक्ट्रॉन्स बाहेर दिलेच जाऊ देत नाहीयेत, ते त्याच्याच अरोमॅटिक रिंगमध्येच ते ओढल्या जातील आणि त्यामुळे त्यांचे स्टॅबिलायझेशन होऊन हे 5 स्ट्रक्चर तयार होतात. रेझोनन्स स्टॅबिलायझेशन असं म्हणतो याला. आणि या 5 रेझोनन्स स्टॅबिलायझेशन स्ट्रक्चरमुळे हा ॲनिलिन जो आहे तो कसा आहे, तर मोर स्टेबल आहे. कशाच्या तुलनेमध्ये, तर ह्या ॲनिलियम आयन्स. कारण का, हा जो ॲनिलियम आयन आहे तयार झाला, आता मी हे ॲनिलिनचं सांगितलं. ॲनिलियम आयन जो आहे, हा ॲनिलियम जो आयन तयार होतो आहे, याचं स्टॅबिलायझेशन आपल्याला दोन स्ट्रक्चर मध्येच म्हणजेच काय सांगता येतं, याचं स्टॅबिलायझेशन फक्त आपल्याला याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत NH3 प्लस आयन्स आणि फक्त हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अशा रीतीनं हे दोनच त्याचे रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला सांगता येते. आणि परत हे असं हे ओरिजिनल स्ट्रक्चर त्याचं तयार होऊ शकतं. हे दोनच रेझोनन्स स्ट्रक्चर असतात. रेझोनन्स स्टॅबिलायझेशन याच्यामध्ये कमी आहे, याच्यामध्ये जास्त आहे आणि त्यामुळे हा ॲनिलियम आयन आहे जो कसा आहे, तर तो लेस स्टेबल आहे. आणि लेस स्टेबल असल्यामुळे त्याची काय होतंय, इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टुवर्ड्स द लेफ्ट म्हणता येतं. म्हणजेच हा ॲनिलियन आयन जो आहे, ॲनिलिन जो आहे तो मोस्ट स्टेबल आहे या ॲनिलियम आयनपेक्षा. आणि म्हणूनच आपल्या पुस्तकामध्ये या ॲनिलियम आयनची जी व्हॅल्यू सांगितलेल्या आहेत त्या व्हॅल्यू कशा आहेत, तर त्या कमी आहेत या ॲनिलिनपेक्षा. म्हणजेच ॲनिलिन हा मोस्ट स्टेबल आहे, परंतु ॲनिलियम आयन हा जो कसा आहे लेस स्टेबल आहे. हा जो कॉन्जुगेट ॲसिड आहे लेस स्टेबल आहे, त्यामुळे त्याची केबीची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. पीकेची व्हॅल्यू सुद्धा जास्त होईल आणि त्यामुळे हा कसा आहे लेस स्टेबल आहे. बरोबर आहे. म्हणूनच फायनली आपल्याला असं म्हणता येतं, हे जे स्ट्रेंथ त्या व्हॅल्यूज आहेत ते अमोनिया हा कसा आहे, अमोनिया हा लेस स्टेबल आहे प्रायमरी आणि सेकंड
प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाईनपेक्षा. तर सेकंडरी अमाईन्स हा कसा आहे, तर मोस्ट बेसिक आहे आणि मोस्ट बेसिक असल्यामुळे तो टर्शरीपेक्षा सुद्धा बेसिक आहे, त्यानंतर प्रायमरीपेक्षाही आहे आणि अमोनियापेक्षाही बेसिक आहे जास्ती, बरोबर आहे. आणि म्हणून सेकंडरी अमाईन्स आर मोर बेसिक दॅन द ऑल दीज अमाईन्स. आणि अरोमॅटिक अमाईन्स जे आहेत ते अरोमॅटिक अमाईन्स सुद्धा कसे आहेत, लेस बेसिक आहेत. ते अमोनियापेक्षा सुद्धा ते लेस बेसिक आहे, म्हणजेच अमोनिया त्याच्यापेक्षाही जास्त बेसिक आपल्याला दाखवतो कॅरेक्टर. ओके, दीज आर द बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲनिलीन आणि त्याचबरोबर अमाईन्स.